महिन्यात फडणवीस साहेबाला बोललेलं मला दाखव. या 8 महिन्यात म्हणतो आम्ही तुम्हाला. आमचं घरानं कोणी ऐकून घ्यायचं, आमची तळतळ कोणी ऐकून घ्यायची. आम्ही मुख्यमंत्र्याला बोललोच नाहीत या 8 महिन्यात. तुम्ही आता आम्हाला भाऊ म्हटलं ना, पण मला हे तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे. मी ऐकलं ना दादा, मला माहिती असं आहे का तुम्ही जे म्हटलं. बघा आता तुमची तळमळ तुमचं पूर्ण ऐकून घेणार आम्ही. तुम्हाला कधी आम्ही ऐकून घेणार नाहीत असं नाही. आजचा दिवस हे समाजाच्या खोटीत आहे. महाराष्ट्रातले मराठ्यांचे लोक, तुम्ही शहरात राहताय, खेड्यातले मराठ्यांचे लोक आऊत जरी आहेत असले तरी मोबाईल दांडीला बांधते. तुम्हाला पाहिजे असले व्हिडिओ देतो. पण जरांगे पाटील काय बोलतो ना आज अंतरवलीत काय आहे, कमीत कमी 5.5-6 कोटी मराठी बघत असतात आज अंतरवलीत काय. म्हणून आज सगळ्यांनाच वाटतं की हे माणूस पहिल्यांदा म्हणला ना मी मराठ्यांचा आहे, त्यावेळेस ऊर भरून येतो गरिबांचा. दिसत नाही तुम्हाला भेटायला येऊ शकत श्रीमंत लोकांना. कारण तुम्हाला हे म्हणजे त्याच्यात वाईट नका वाटू देऊ. आमच्या समाजाचा एखादा माणूस मोठा झालाय तो गर्वच असतो. बोलून दाखवल्यानं दुरावा निर्माण होतो. त्यामुळे काही गोष्टी बोलून पण दाखवायच्या नसतात ही अभिमानच असतो. पण तुमच्यापर्यंत श्रीमंत सांगायला येत नाही. कुजबूज हे आम्ही ऐकतो खेड्यात. आम्ही लोकांना वाटतं आता हे माणूस काहीतरी करत. आता तुम्ही म्हणलात मुख्यमंत्री साहेब आपल्या जातीचं नसून आरक्षण दिलं, पण तुम्ही हे पण विसरले ना की आपल्या जातीचं नसून मराठ्यांनी निवडून दिलं. ते आता आमच्या जातीचं नाही, शेजारी बसलेलं दिलं नाही निवडून मराठ्यांनी. म्हणजे तुम्ही आमच्यात द्वेष भावनेनं बघून ते आमच्या जातीचे नाहीत तरी आरक्षण दिलं, पण ते आमच्या जातीचे नाहीत मराठ्यांनी निवडून पण दिलं राव. हे तुम्ही विसरायला चालला. ते तुम्ही आम्हाला एक बाजूनं कोपऱ्यात लोटायला आणि एका बाजूनं माया पण करायला. आमचं म्हणणं आहे नको. आमच्या लेकरांनी काय पाप केलं मला सांगा. 83 क्रमांकाला आमची मागणी होती. आता आपण मूळ विषयाकडे येतो. आमची मागणी होती सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. कमून नाही दिले. ओबीसीच्या यादीत 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा 1 जून 2004चा जी आहे कमून रद्द केला. मला प्रश्न पाहिजेत, उत्तर पाहिजेत आणि याच्यातून तुमच्याकडून आम्हाला मंजुऱ्या पाहिजे. पहिल्यांदा मी एक असा माणूस आहे की मी मंत्र्यांशी बोलतो किंवा त्या शिष्टमंडळाशी बोलतो. आज आम्ही तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य बी नाही येत असं समजून तुम्हाला ह्या मागण्या मंजुरीकडे देतो. असं काय नाही आमच्या मनात पाप. मंत्री असला तरच बोलायचं आणि एखादा आमदार आहे त्याची किती ताकद आहे या भ्रमात आम्ही पण नाही जात. 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा 2004ला जी आर काढला. का बरं मराठा म्हणतो केला आमच्या मराठा नाही करायचा का?